श्री स्वामी समर्थ प्रकट दिन संपूर्ण गोष्ट मराठीत. श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयांचा तिसरा पूर्णावतार मानले जातात. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला. त्यांचे प्रसिद्ध वचन आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कर्दळी वनातील तप आणि प्रकट इ. 1459 मध्ये माघ वद्य प्रतिपदा शके 1380 श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि शैल यात्रेचे निमित्त साधून श्रीशैलम जवळील कर्दळी वनात अदृश्य झाले. तेथे त्यांनी सुमारे 300 वर्षे कठोर तपश्चर्या केली. या दीर्घ काळात मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती मोठे वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. त्यातून रक्ताची धार उडाली आणि क्षणातच दिव्य प्रकाश पडून एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. उद्धवाला अत्यंत भीती व दुःख वाटले, पण स्वामींनी त्याला अभय दिले आणि आशीर्वाद देऊन सांगितले की भक्तांच्या कल्याणासाठी ते पुन्हा प्रकट झाले आहेत. त्यानंतर स्वामी गंगातीराकडे प्रयाण झाले. भारत भ्रमण. स्वामींनी संपूर्ण भारत भ्रमण केले. कलकत्ता येथे महाकाली मातेचे दर्शन घेतले. काशी, प्रयाग, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर अशा अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. मंगळवेढे येथे काही काळ वास्तव्य करून भक्तांना मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात. स्वामींनी स्वतः सांगितले होते की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहेत, गोत्र काश्यप आहे आणि राशी मीन आहे. मी नृसिंह भान असून कर्दळी वनातून आलो आहे, असेही ते म्हणत. अक्कलकोट प्रवेश. प्रकट दिन इ. 1856 मध्ये स्वामी मंगळवेढ्याहून अक्कलकोट नगरीत आले. पहिल्यांदा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया शके 1788 अनल नाम संवत्सर, रविवार दिनांक 6 एप्रिल 1856. या दिवसालाच स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. अक्कलकोटमध्ये त्यांनी सुमारे 22 वर्षे वास्तव्य केले. या काळात अक्कलकोट एक महान तीर्थक्षेत्र बनले. स्वामींनी अनेक चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत सर्वांवर प्रेमाचा वर्षाव केला आणि शिष्य बाळप्पा चोळप्पा यांना कृपा केली. अवतार कार्याची समाप्ती रविवार 30 एप्रिल 1888 चैत्र वद्य त्रयोदशी रोजी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी माध्यान्काली स्वामींनी आपले अवतार कार्य पूर्ण केले. त्यांनी सांगितले, मी पुन्हा कर्दळी वनात गेलो आहे, पण भक्तांच्या पाठीशी कायम उभा आहे. आजही त्यांची कृपा भक्तांना अनुभवास येते. तारक मंत्र. निश्चंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबल पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. प्रकट दिनानिमित्त सर्वांना कोटी कोटी प्रणाम. स्वामींची कृपा सदैव सर्वांवर राहो.